नमस्कार मित्रांनो, मी किरण आपल्या फोडणी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आज आपण सांडग्यांची भाजी करणार आहे। तर हे मिक्स डाळीचे सांडगे आहेत। तर त्याची भाजी कशी करतात ते आपण बघूयात। मी कुकरमध्ये ही आमटी करणार आहे। तर आपलं कुकरमध्ये मी हे सांडगे घालून घेते। तर आपल्याला हे सांडगे आता भाजून घ्यायचे आहेत। तर मी या सांडग्यांमध्ये आता थोडंसं तेल टाकून सांडगे भाजून घेते। तर अशा प्रकारे हे आपल्याला एक थोडा वेळ सांडगे भाजून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे भाजी खमंग होते। करायला एकदम सोपी आणि झटपट होणारी भाजी असल्यामुळे सांडग्यांची भाजी सगळेच जण करतात। सांडगे उन्हाळ्यामध्येच करून ठेवली जातात आणि त्याच्यानंतर ह्याची आमटी वर्षभर केली जाते। याच्यासाठी आपण वेगवेगळ्या डाळींचा वापर केलेला आहे। तूर डाळ, मसूर डाळ अशा बऱ्याचशा डाळींचे सांडगे केलेले आहेत। याची सुकी देखील भाजी केली जाते व आमटी देखील केली जाते। तर आज आपण आमटी करणार आहे याची। तर अशा प्रकारे आपल्याला सांडगे छान अशी भाजून घ्यायचे आहेत। भाजताना याचा वास देखील खमंग येतो। आणि हे सारखं याला हलवत राहायचं भाजताना, नाहीतर हे जळून जातात। तर आता आपले सांडगे भाजून झालेले आहेत। तर आपण हे सांडगे काढून घेऊयात। तर आता आपल्याला फोडणीसाठी कांदा लागणार आहे, तर तो आपण आधी कट करून घेऊयात। मी छोट्या साईजचाच कांदा घेतलेला आहे, कारण का जास्त कांद्याची काय आपल्याला गरज नाहीये। आपल्याला बारीक असा कांदा कट करून घ्यायचा आहे। तर आता आपण आमटीला फोडणी घालून घेऊयात। आपले सांडगे भाजून देखील झालेले आहेत। तर आता त्याच्यासाठी मी पहिले कुकरमध्येच 2 चम्मच तेल घालते। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त कांद्याची फोडणी घालायची आहे त्याच्यामध्ये। कांदा छान लालसर होऊ द्यायचा। तर आता आपला कांदा लालसर झालेला आहे, पण त्याच्यामध्ये हे जे सांडगे भाजून घेतले होते ते घालूयात। आणि त्याचबरोबर आपल्याला ही तुरीची डाळ देखील घालायची आहे। ही तुरीची डाळ आपल्या घरची डाळ आहे। मागं जो आपण तुरीचा व्हिडिओ टाकला होता शेतातील तुरी काढण्याचा, तर त्याच तुरीची ही आम्ही घरी केलेली डाळ आहे। तर तुम्हाला घरी जर तुरीची डाळ करायची असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आता आपले सांडगे आणि तूर डाळ देखील परतून झालेली आहे। तर आपण आता त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद घालूयात आणि पुन्हा एकदा परतून घेऊयात। आता त्यामध्ये आपण ही कोल्हापुरी लाल तिखट म्हणजेच मसाले चटणी आहे, ही आपण 2.5 चमचे घालूयात। त्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं आपण परतून घेऊया। त्यामध्येच मी चवीनुसार मीठ देखील घालते।
आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आपल्याला जितकी पातळ आमटी पाहिजे तितकं पाणी आपण याच्यामध्ये घालायचं. तर आपण पाणी घालून घेतलं याच्यामध्ये सगळं. आता आपण याच्यात मसाले वगैरे सगळे घातलेले आहे. तर आता आपण ह्याला झाकण लावून जवळपास एक 4-5 शिट्ट्या काढून घेऊयात. त्याच्यानंतर आपली डाळ शिजून तयार होईल. तर आता आपली आमटी शिजलेली आहे. मी त्याला 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर आता ती कशा प्रकारे झाली ते आपण बघूयात. खूप छान अशी आपली आमटी तयार झालेली आहे आणि खायला देखील ही आमटी खूप छान लागते. तर तुम्ही करून बघा सांडग्यांची आमटी कशी लागते ते, आणि कमेंटमध्ये आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.